नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल मित्रांनो 12 सरकारी विभागामध्ये जे मित्रांनो भरती चालू आहे. आणि जागांचा जर विचार केला या 12 सरकारी विभागामध्ये तर जवळपास 5000 प्लस जागांसाठी भरती जे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे. तर तुम्ही फॉर्म आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता, ठीक आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. तुम्ही जर 10वी पास असाल तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही जर 12वी पास असाल तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि तुमचं जर ITI झालं असेल तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर महाराष्ट्रातील मुलं आणि मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर चांगली जे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये या 12 सरकारी विभागामध्ये जे मित्रांनो भरती चालू आहे, ठीक आहे. तुम्ही जर फक्त 10वी पास आहे तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे. फेब्रुवारी महिन्यातले जे मित्रांनो या 12 विभागामध्ये जे मित्रांनो भरती चालू आहे, फॉर्म भरणे चालूच आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या 12 भरतीबद्दल तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, वॅकन्सी नंबर 1 येते केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC IAS IPS. यामध्ये 1056 जागांसाठी भरती सुरू आहे. आणि शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण पाहिजे किंवा मग अपियर पाहिजे, ठीक आहे. आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 5 मार्च 2024 आहे. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC IFS यामध्ये 150 जागांसाठी भरती चालू आहे. आणि शैक्षणिक पात्रता पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान, वनस्पती रसायनशास्त्र, भूगोल, गणित, भौतिक सांख्यिकी, कृषी, प्राणीशास्त्र, ॲग्रिकल्चर पदवी किंवा इंजिनियर डिग्री. तर ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 5 मार्च 2024 आहे. त्यानंतर भारतीय सैन्य दल अग्निवीर GD 2024. तर आर्मीची सुद्धा मित्रांनो भरती चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये जे मित्रांनो 5 एरो पडते. एक मित्रांनो यारो छत्रपती संभाजीनगर आहे, यारो नागपूर आहे, यारो पुणे, यारो मुंबई आणि यारो कोल्हापूर आहे. तर या सर्व शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये आर्मीची भरती चालू आहे, ठीक आहे. आणि फॉर्म भरणे सुद्धा सुरूच आहे मित्रांनो. तर GD साठी तुम्ही 10वी पासवर फॉर्म भरू शकतात. ट्रेड्समॅनसाठी सुद्धा तुम्ही 10वी पासवर फॉर्म भरू शकता. तर GD मध्ये तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येते. तर आर्मीची जी मित्रांनो चांगली भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. तर या आर्मीच्या भरतीमध्ये फक्त मुलंच फॉर्म भरू शकतात, त्या मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकत नाही आर्मी भरतीमध्ये, एक लक्षात ठेवा. तर तुम्ही जर मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर पास प्रत्येक यारोची जी आर्मीची भरती चालू आहे 10वी पास करिता. आणि आर्मी भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे, दुसरा नंबर ग्राउंड असणार, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर आर्मीची भरती चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये 10वी पासवर. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे. त्यानंतर भारतीय सैन्य दल अग्निवीर सोल्जर टेक्निकल 2024 भरती. तर हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये भरती चालू आहे 5ही यारोमध्ये. तर छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, ठीक आहे. तर यासाठी जे मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागते, तुम्ही 50% गुणांसह 12वी सायन्स पाहिजे, भौतिक रसायन, त्याचबरोबर जीवशास्त्र, त्याचबरोबर इंग्रजी पाहिजे, यास उत्तीर्ण असले पाहिजे. आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे. त्यानंतर भारतीय सैन्य दल अग्निवीर सिपाई फार्मा 2024 भरती. तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पहा, यामध्ये तुमचं BE पाहिजे, त्याचबरोबर BTech पाहिजे, त्याचबरोबर तुमचं BSc पाहिजे, MCA पाहिजे, MTech पाहिजे, MSc पाहिजे, IIT पाहिजे आणि अनुभव असला पाहिजे. आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. त्यानंतर पहा, भारतीय तटरक्षक दल असिस्टंट कमांडंट यामध्ये जे मित्रांनो 70 जागांसाठी भरती चालू आहे भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये. तर यामध्ये शिक्षण जे मागितलं आहे ते 12वी सायन्स उत्तीर्ण पाहिजे किंवा मग तुम्ही पदवीधर पाहिजे किंवा मग इंजिनिअरिंग पदवी पाहिजे. तर तुमचं ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तरी फॉर्म भरता येते. तर फॉर्म भरणे शेवटची तारीख यामध्ये 6 मार्च 2024 आहे. त्यानंतर दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन कमिशन DSSB यामध्ये 1893 जागांसाठी भरती चालू आहे. आणि शिक्षण यामध्ये 10वी पास लागते. त्याचबरोबर BSc पाहिजे, नर्सिंग BSc नर्सिंग, त्याचबरोबर B.Pharm पाहिजे किंवा मग पदवी पाहिजे, त्याचबरोबर B.Ed पाहिजे किंवा ट्रान्सलेटर पाहिजे किंवा कुक प्रमाणपत्र पाहिजे किंवा अनुभव पाहिजे. तर एवढे यामध्ये जे मित्रांनो शैक्षणिक पात्रता लागते. त्याचबरोबर
ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन कमिशन DSSB या भरतीची 13 मार्च 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर पहा दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन कमिशन MTS पदासाठी ही भरती चालू आहे 567 जागांसाठी. तर तुम्हाला 10वी पासवर्डसुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. 12वी पाससाठी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते. त्याचबरोबर पदवीधर जरी असाल तुम्ही तरी तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 8 मार्च 2024 आहे दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन कमिशन MTS या भरतीची. ठीक आहे. त्यानंतर पहा ऑर्डिनन्स फॅक्टरी खामरिया OFK जबलपूर या ठिकाणी 161 जागांसाठी भरती चालू आहे. आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये संबंधित ITI व अप्रेंटिसवाले फॉर्म भरू शकतात. आणि अर्ज पोहोचवण्याची अंतिम तारीख जी आहे मित्रांनो या ठिकाणी 11 मार्च 2024 आहे. तर ऑफलाईन भरती चालू आहे ऑर्डिनन्स फॅक्टरी खामरिया जबलपूर या ठिकाणी. त्यानंतर पहा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्ग ISRO बेंगळुरू या ठिकाणी 244 जागांसाठी भरती चालू आहे. आणि शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, ITI पाहिजे, पदवीधर पाहिजे किंवा BTech पाहिजे, MA पाहिजे, MTech पाहिजे, BSc पाहिजे, केमिस्ट्री पाहिजे, ग्रंथालय विज्ञान पदवी. ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 1 मार्च 2024 आहे. त्यानंतर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय या मुंबई या ठिकाणी 125 जागांसाठी भरती चालू आहे. तर 10वी पासवर सुद्धा फॉर्म भरू शकता. 12वी सायन्स असेल तरी फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर पदवीधर असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येते. BSc असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे किंवा मानसशास्त्र पदवीधर असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येते. न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालन DFSL मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे हे 27 फेब्रुवारी 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर पहा IDB बँक. त्यानंतर जे वॅकन्सी ते आहे मित्रांनो IDB बँक. तर यामध्ये 500 पदांसाठी भरती चालू आहे. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण पाहिजे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे IDBI या बँकमध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीचे जे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे मित्रांनो 26 फेब्रुवारी 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर पहा ह्या टोटल मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे 12 सरकारी विभागामध्ये जे मित्रांनो भरती चालू आहे. आणि जागांचा जर विचार केला तर यामध्ये जवळपास 5000 प्लस जागांसाठी या 12 विभागामध्ये भरती चालू आहे. ठीक आहे. तर तुमचं 10वी 12वी पास झालं असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येते. ग्रॅज्युएशन जरी तुम्ही झाले असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येते. ठीक आहे. तर ह्या मित्रांनो होत्या टॉप फेब्रुवारी महिन्यातल्या टॉप 12 विभागा भरतीबद्दल महत्त्वाची माहिती. ठीक आहे. तर फॉर्म भरणे चालूच आहे. ज्यांनासुद्धा फॉर्म भरायचा असेल तर भरू शकता तुम्ही. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती या 12 सरकारी विभाग भरतीबद्दल. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.